प्लस सेकंड प्रोग्राम आहे. सेकंड प्रोग्राममध्ये आपल्याला आपले कंट्रोल स्ट्रक्चर बघायचे. कंट्रोल स्टेटमेंट कोणते कोणते याच्यामध्ये, इफ, इफ एल्स, नेस्टेड आणि स्विच. हां, इफ काय करता, इफचं काम आहे फक्त कंडिशन चेक करायची. कंडिशन जर ट्रू असेल, कंडिशन ट्रू असेल तर ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करायचा, नाही तर सोडून द्यायचं. हां, एल्सचं काय काम आहे, इफ एल्सचं कंडिशन ट्रू असेल तर एक ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करायचा आणि ती कंडिशन जर फॉल्स असेल तर दुसरा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करायचा. म्हणजे ट्रू असेल तर काहीतरी वेगळा एक्झिक्यूट कोड होईल, फॉल्स असेल तर काहीतरी वेगळं. ओके. नेस्टेड म्हणजे एकात एक, म्हणजे ॲट अ टाईम दोन मल्टिपल कंडिशन चेक होता. ओके, दोनच असं नाही, तुम्ही दोनपेक्षा किती जास्त करू शकता. आपल्या एक्झाम्पलमध्ये दोनच केलेले आहेत. नेस्टेड म्हणजे एकात एक. इफ एल्समध्ये कसं असतं, किंवा लॅडर ज्याला आपण म्हणतो, अजून एक टाईप राहतो याच्यामध्ये लॅडर. ओके, लॅडरमध्ये पण कसं असतं की एक कंडिशन चेक होते, ती जर ट्रू असेल तर ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होईल, फॉल्स असेल तर पुढची. म्हणजे जशी आपण लॅडर उतरतो तसं 1 बाय 1 कंडिशन उतरतो. नेस्टेडमध्ये तसं नसतं. नेस्टेडमध्ये पहिला ब्लॉक जर ट्रू असेल तर दुसरा ब्लॉक चेक होतो, तो ट्रू असेल तर काहीतरी एक्झिक्यूट होईल, फॉल्स असेल तर काहीतरी, आणि हा ब्लॉक जर ट्रू नसेल, हा फॉल्स असेल तर काहीतरी एक्झिक्यूट होईल. ओके, याला म्हणतात नेस्टेड. आणि स्विच आहे ना, स्विच आणि लॅडरचं काम सारखं आहे. जसं मी तुम्हाला लॅडर सांगितलं की नाही, 1 बाय 1 कंडिशन चेक केली जाते, बरोबर. ट्रू असेल तर काहीतरी एक्झिक्यूट होईल, फॉल्स असेल तर पुढे जाईल. तो ट्रू असेल तर काहीतरी एक्झिक्यूट होईल, फॉल्स असेल तर पुढे जाईल, बरोबर आहे ना. हे होतं लॅडर. सेम काम करतं स्विचसुद्धा. स्विचमध्ये पण आपण तेच काम करतो. ओके, सो हे कंट्रोल स्ट्रक्चर आता आपल्याला बघायचे आहेत. तर एक्झाम्पल काय घेतलेलं आहे आपण माहिती आहे का. एक्झाम्पलमध्ये आपण युजरकडनं ऑप्शन घेतो आहे की 1 2 3 4 चारपैकी कशाचा डेमो तुम्हाला बघायचा आहे. आता इथे 3च आहेत की नाही. आपण लॅडर जे आपल्या एक्झाम्पलमध्ये नाही, म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये एक्सप्लेनला नाही आहे लॅडर, तर लॅडर जाऊ द्या. युजरला आपण फक्त 3 ऑप्शन देऊ की 1 2 3, 3पैकी तुम्हाला काय बघायचं आहे. त्यातला जो युजर ऑप्शन सिलेक्ट करेल 1 किंवा 2 किंवा 3, त्याचा डेमो युजरला दिसला पाहिजे. ओके, आणि जर त्याच्या व्यतिरिक्त युजरने काहीतरी सिलेक्ट केलं तरी स्विचमध्ये आपल्या तोही ऑप्शन असतो. काय असतो बघू आपण. ओके, तर सगळ्यात आधी आपल्याला त्यासाठी एक्झिक्युशन सुरू करायचं म्हणजे मेन फंक्शन सुरू करावं लागेल. ओके, इंट मेन ओपन क्लोज ब्रॅकेट. ओके, अच्छा, मला पाहिजे ऑप्शन की नाही, युजर काहीतरी ऑप्शन एंटर करेल, तो स्टोअर झाला पाहिजे कशात तरी. तर त्याच्यासाठी मी एक इंटिजर डेटा टाईपचा व्हेरिएबल घेते, OPT नावाचा. तुम्ही त्या व्हेरिएबलला काही नाव देऊ शकता. कन्व्हिनियन्ससाठी मी OPT देते की युजर जो काही ऑप्शन सिलेक्ट करेल तो त्याच्यामध्ये स्टोअर होईल. ओके, आता आपल्याला सांगायचं आहे की युजरला की एखादा ऑप्शन सिलेक्ट करा. त्याचा आम्ही तुम्हाला डेमो दाखवतो. डेमोसाठी 1 2 3 हे स्क्रीनवर दिसलं पाहिजे म्हणून आपण काय करतो आहे, cout 1 इफ डेमो. आता हे मी ॲज डबल कोटमध्ये लिहिते, त्याच्यामुळे हे ॲज इट इज स्क्रीनवरती दिसणार आहे. यात तुम्ही काही पण लिहू शकता. ओके, इफ डेमो. पुढच्या लाईनवरती नवीन कंटेंट दिसला पाहिजे म्हणून /n 2 डॉट इफ एल्स डेमो नवीन लाईनसाठी /n नेस्टेड इफ डेमो. माझं पेज संपलं म्हणून मी खालच्या लाईनवर लिहिते आहे. तुम्ही कंपायलरवरती एका सिंगल लाईनमध्ये लिहायचं आहे. ओके, हे विसरून जा. /n चूज 1. हे आता युजरला स्क्रीनवरती ॲज इट इज दिसेल. ओके, सेमिकोलन. आता युजर काहीतरी व्हॅल्यू एंटर करेल. एक तर 1 2 3 पैकी एखादं बटन दाबेल किंवा वेगळं काहीतरी बटन दाबेल. ओके, तर जे काय व्हॅल्यू, जो काय ऑप्शन युजरने सिलेक्ट केला तो स्टोअर करायचा आहे. त्याच्यासाठी cin अँग्युलर ब्रॅकेट, आणि तो स्टोअर कशात होईल, OPT या व्हेरिएबलमध्ये तो स्टोअर होईल. इथपर्यंत क्लिअर आहे का. सेमिकोलन.
OPT या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. अच्छा, आता आपल्याला काय करायचं आहे, जे कोणता ऑप्शन युजर टाकेल त्याच्यावर बेस आपला प्रोग्राम एक्झिक्यूट झाला पाहिजे, किंवा त्या ऑप्शनचा डेमो दिसला पाहिजे. बेसिकली एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो. तर त्यासाठी आपल्याला आता स्विचचा वापर करावा लागतो. स्विच आणि केस. ओके, स्विच आणि केसचा सिंटॅक्स काय? स्विच लिहायचं, ब्रॅकेटमध्ये ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू वेगवेगळी येऊ शकते किंवा जे सिलेक्ट करणे युजर ते लिहायचं. ओके, आपल्या केसमध्ये OPT आणि कोलन. त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट. हा कर्ली ब्रॅकेट कुठपर्यंत जाईल माहिती आहे? डिफॉल्ट लिहून तुम्ही ज्या वेळेला स्विच बंद कराल तिथपर्यंत हा कर्ली ब्रॅकेट जाईल. इंट मेन तुमचं इकडनं सुरू झालं ना, फर्स्ट कर्ली ब्रॅकेट. हा डायरेक्ट शेवटी बंद होणार आता. ठीक आहे, ते आपण नंतर बघू. पहिले स्विच. हा तुमचा सेकंड कर्ली ब्रॅकेट सुरू झाला. हा तुमचा डिफॉल्ट केस क्लोज झाल्यानंतर बंद होईल. ओके, सेकंड कर्ली ब्रॅकेट. याच्यात काय काय? सगळ्यात पहिले तुमची येईल केस 1. म्हणजे युजरने जर 1 हे बटन दाबलं तर काय एक्झिक्यूट झालं पाहिजे? कोलन. हा झाला तुमचा केसचा ब्लॉक. कर्ली ब्रॅकेट नंबर 3. काय दिसतंय त्याच्यामध्ये? इफचा डेमो. आता मी डबल स्लॅश करून काय लिहिलं? एक कमेंट. ही माझं कंपायलर इग्नोर करेल. ओके, ही कमेंट बघितली जाणार नाही. इफचा डेमो. इफमध्ये आपण काय एक्झाम्पल घेतलं होतं आठवा बरं का? युजर एक एज टाकेल, ती एज जर 18च्या वर असेल तर यू कॅन वोट एवढं दिसलं पाहिजे. ओके, सिम्प्लिसिटीसाठी आपण युजरकडनं इनपुट न घेता आपण काय करू? फक्त एक एज नावाचा व्हेरिएबल घेऊ बाय डिफॉल्ट, ज्याची व्हॅल्यू आपण देऊ इंट. एक काम करा, नको सिम्प्लिसिटी वगैरे काही नाही, येतं तुम्हाला माहिती आहे मला तेवढं. एक एज नावाचा व्हेरिएबल घेतला, याची व्हॅल्यू आपल्याला युजरकडनं घ्यायची म्हणून मी लिहिल युजरला एंटर एज /n. ओके, पुढची लाईन नवीन ओळीवरती दिसेल. युजर जी काही एज एंटर करेल ती मला स्टोअर करून घ्यायची माझ्या एज या व्हेरिएबलमध्ये, AGE. ओके, स्टोअर झाली. आता माझा जो इफचा ब्लॉक आहे माझा एक्झिक्यूट व्हायला सुरुवात करेल. बघा, इफ एज ग्रेटर दॅन इक्वल टू 18, म्हणजे युजरने टाकलेली एज ही 18 किंवा 18पेक्षा जास्त असेल तर सी आउट, म्हणजे मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे. काय मेसेज डिस्प्ले होईल? तर यू कॅन वोट. आता यू कॅन वोट, यू कॅन ड्राईव्ह, तुम्हाला जे लास्ट मोमेंटला आठवेल ते लिहा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सेमिकोलन. ओके, हा तुमचा कर्ली ब्रॅकेट झाला. इफचा इथे क्लोज. हा तिसरा कर्ली ब्रॅकेट होता ना, हा 4 नंबरचा आहे, 4 नंबर. ओके, त्याच्यानंतर काय झाला पाहिजे? तर आपला कोड ब्रेक झाला पाहिजे, म्हणजे इफ ब्लॉक एक्झिक्यूट होऊन माझी केस संपते. माझी केस काय झाली पाहिजे? ब्रेक झाली पाहिजे. म्हणून ब्रेक आणि केसचा कर्ली ब्रॅकेट काय? क्लोज. ओके, केसचा कर्ली ब्रॅकेट क्लोज करायच्या आधी ब्रेक लिहायचं, हे लक्षात ठेवा. 3 नंबरचा कर्ली ब्रॅकेट इथे संपला. ओके, इथपर्यंत क्लिअर? नेक्स्ट आहे तुमचं केस 2. केस 2 म्हणजे युजरने जर 2 हे बटन प्रेस केलं तर युजरला काय दिसेल? हा झाला सेकंड केसचा कर्ली ब्रॅकेट क्लोज, हे सुरू. 5वा कर्ली ब्रॅकेट या. ओके, हा 3, हा 4. 4 इथे बंदायला, 3 इथे बंदायला, 5वा सुरू झाला. ओके, कुठे होतो आपण? हां, केस 2. काय होतं केस 2मध्ये? इफ एल्सचा डेमो. ओके, सेम एक्झाम्पल घेतलं इथे पण. इथे आपण काय करतो? युजरकडनं व्हेरिएबल युजरकडनं एजची व्हॅल्यू घेणार, इंट एज. आता तुम्ही म्हणाल की इंट एजचं एकदा ऑलरेडी डिक्लेअर केलं तर परत डिक्लेअर करायची गरज काय? तो फक्त या केस पुरता मर्यादित होता, लोकल व्हेरिएबल होता.
जस्ट समजा युजरने केस 1 सिलेक्टच नाही केली, तो बटन प्रेसच नाही केला, तर काय कराल? मग त्याच्यासाठी आपल्याला परत एकदा एज हा व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागतो. इंट एज, ती व्हॅल्यू आपण युजरला सांगणार की एज एंटर करावं असं. ओके, एंटर द एज डबल कोट कंप्लीट सेमिकोलन कंप्लीट. ओके, जी पण एज युजर टाकेल ती स्टोअर झाली पाहिजे. स्टोअर करण्यासाठी सी इन एज, बरोबर आहे ना, सेमिकोलन. आता इफ युजरने टाकलेली एज ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 असेल तर सी आउट यू कॅन, काय घेतलं होतं आपण आधी? वोट ना, ठीक आहे वोटच घेऊयात. वोट हा माझा इफ ब्लॉक इथे संपला. 6 नंबरचा कर्ली ब्रॅकेट आहे, लक्ष द्या. आणि कसं काय दिसेल क्लिअर? ठीक आहे. अच्छा, हे 2 नंबरचा आपण नंतर देऊ, थोडा शेवटी देऊ. ओके, एल्स म्हणजे जर ही कंडिशन फॉल्स झाली, जर ते 18+ नसेल तर सी आउट यू कांट वोट डबल कोट आणि कुठे गेला सेमिकोलन, आणि हा माझा एल्स इथे क्लोज झाला. 7 इथपर्यंत क्लिअर आहे. ही माझी केस 2 इथं संपली. केस 2चं काम झालं माझं. आता याच्या खाली येईल ॲक्च्युली, पण मला आता जागा नाही म्हणून मी इथेच लिहिते ब्रेक, कारण की माझी केसचं काम झालं आहे, संपली आहे ती, म्हणून ब्रेक आणि केसचा कर्ली ब्रॅकेट क्लोज. किती नंबरचा आहे हा? 5 नंबरचा कर्ली ब्रॅकेट आहे बघा. इथे सुरू झाला होता आणि इथे तो संपला. ओके, नेक्स्ट आहे तुमची केस 3. आतापर्यंत जेवढे कर्ली ब्रॅकेट आपण ओपन केले ते क्लोज केले, फक्त स्विचवाला ओपन आहे आणि मेनवाला ओपन आहे, बरोबर आहे ना. आता तुमची केस 3 म्हणजे युजरने जर 3 हे बटन प्रेस केलं तर युजरला काय आउटपुट दिसेल? केस 3 हे लक्षात ठेवा, केस आणि केस नंबरच्या मध्ये मी स्पेस देते आहे, कोलन देते आहे, त्या कोलनच्या नंतर कर्ली ब्रॅकेट देते आहे. ओके, केस 3 मध्ये आपण काय बघणार होतो? नेस्टेड इफचा डेमो. नेस्टेड म्हणजे ॲट अ टाइम मल्टिपल कंडिशन्स आर गेटिंग चेक्ड. ह्याच्यासाठी आपण एक्झाम्पल काय घेतलं होतं? त्याची एज आणि नॅशनॅलिटी दोन्ही चेक होते, बरोबर की नाही. एज जर 18 असेल पण नॅशनॅलिटी इंडियन नसेल तर यू कॅन नॉट वोट, बरोबर आहे. आणि एज 18 नसेल तर असे यू कॅन नॉट वोट. लेट चेक हाऊ. 2 व्हेरिएबल घेतले, एक म्हणजे इंट एज, युजरकडनं इनपुट घेणार म्हणून व्हॅल्यू दिली नाही. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी मला स्ट्रिंगमध्ये घ्यायची म्हणून, म्हणजे ती एक स्ट्रिंग असेल ना, इंडियन इटालियन जे काही असेल ते. ओके, स्ट्रिंग नॅशनॅलिटी. आता एवढं नॅशनॅलिटी लिहायच्या की मी एनटी लिहिते. माझ्या व्हेरिएबलचं नाव आहे, मला हवं ते देऊ शकते, तुम्हाला हवं ते तुम्ही देऊ शकता. ओके, सी आउट आपण सगळ्यात आधी युजरला सांगतोय एंटर युअर एज. युजर काहीतरी एज एंटर करेल. थांबा, ENDL नवीन लाईनवर दिसलं पाहिजे ना, ENDL. ओके, तर ती एंटर केलेली एज स्टोअर करायची म्हणून सी इन एज या व्हेरिएबलमध्ये ते स्टोअर होईल. त्याच्यानंतर आपण युजरला सांगतोय की एंटर युअर नॅशनॅलिटी. एंटर युअर नॅशनॅलिटी /n. तुम्ही /n वापरा किंवा ENDL वापरा, दोघांचं मिनिंग सेम आहे, नो प्रॉब्लेम. ओके, युजर काहीतरी नॅशनॅलिटी एंटर करेल, ती आपल्याला स्टोअर करायची आहे NT हा जो व्हेरिएबल आपण घेतला होता ना त्याच्यामध्ये. ओके, स्टोअर झाली. आता आपलं ॲक्च्युअल काम सुरू होतं. ओके, इफ एज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18,
म्हणजे तो 18 किंवा 18च्या वर असेल तरच आपल्याला पुढे हा ब्लॉक चेक करायचा आहे, नाहीतर एल्स यू कॅन नॉट वोट. डायरेक्टली सांगून दे की यू कॅन नॉट वोटपेक्षा आपण एक काम करू, असं लिहू, यू आर अंडर एज्ड. मतलब यूज़र को समझ जाएगा कि वो क्या है, 18+ नहीं है, तो उस वजह से वो वोट नहीं कर सकते. ठीक है, अगर वो 18+ नहीं है तो. हाँ, अगर वो 18 या फिर 18 से उसकी उम्र ज़्यादा है, यूज़र ने जो भी एज एंटर करी है वो 18 या फिर 18 से ज़्यादा है, तो यूज़र से पूछी जाएगी उसकी नेशनलिटी, और जो नेशनलिटी में वैल्यू स्टोर है वो चेक करी जाएगी. इक्वल, ये जो इक्वलिटी ऑपरेटर है, डबल इक्वल लिखते हैं. हाँ, सिंगल एक बार इक्वल लिखा, सिर्फ एक बार जब हम लोग इक्वल लिखते हैं, कहाँ पे लिखा है, क्या लिखा है क्या, हाँ ये देखो, अगर एक ही बार लिखते हैं इसका मतलब वो असाइनमेंट ऑपरेटर होता है, सम को असाइन होती है वैल्यू 0. अगर हम लोग डबल इक्वल लिखते हैं या फिर ग्रेटर देन इक्वल, नॉट इक्वल, ये क्या होते हैं हमारे कंपैरिजन ऑपरेटर. अब ये इक्वल क्या है, इसको चेक कर रहा है कि इक्वल है कि नहीं ये वैल्यू. स्ट्रिंग है, इसके लिए डबल कोट में लिखना पड़ेगा. चेक किया जा रहा है कि INDIAN ऐसी ये स्ट्रिंग मैच कर रही है कि नहीं कर रही. अगर मैच कर रही होगी, यूज़र ने डाली हुई स्ट्रिंग एज इट इज़, तो यहाँ पे दिखेगा सी आउट यू कैन वोट. और ये इफ़ का ब्लॉक यहाँ पे ख़त्म होता है. ओके, अगर नहीं है वो इंडियन या फिर इसके अलावा और कुछ भी स्ट्रिंग वो अगर एंटर करता है, मतलब नेशनलिटी अलग है बेसिकली, तो वहाँ पे उसको क्या शो होना चाहिए, एल्स. अभी देखो यहाँ पे मुझे जगह नहीं है इसलिए मैं आगे लिख रही हूँ, आपको इसके नीचे ये ब्लॉक बनाना है. ओके, एल्स सी आउट क्या, योर नेशनलिटी डज नॉट मैच. इसके बजाय आप सिर्फ खाली यू कैन नॉट वोट इतना भी लिख सकते हो. ओके, /n डबल कोट सेमीकोलन करली ब्रैकेट, जो एल्स का शुरू किया था वो वाला करली ब्रैकेट. अभी मेरे पास जगह नहीं है इसलिए एक लाइन में लिख रही हूँ, आप एक लाइन में मत लिखिए, एक के नीचे एक लिखिए. ओके, ये आपका अंदर वाला इफ बंद हो गया था, ये एल्स शुरू होके बंद हो गया था. ओके, यहाँ तक क्लियर है. ये जो आपका बाहर वाला इफ है ये यहाँ पे बंद हो रहा है, यहाँ से शुरू हो रहा है आपका एल्स. अभी आपका एक केस जो है ये शुरू हो गया, इसको बंद करने की बारी है, लेकिन उसके पहले हमें क्या लिखना पड़ेगा, ब्रेक. और ये हो गया आपका केस क्लोज. केस जो है शुरू हुआ था वो यहाँ पे क्लोज हो गया. ओके, अगर इसके अलावा ये 3 ऑप्शन के अलावा कोई बटन यूज़र प्रेस करता है तो यहाँ पे क्या दिखना चाहिए, एक डिफ़ॉल्ट केस होना चाहिए. डिफ़ॉल्ट यानी कि इन तीनों के अलावा और कोई भी केस अगर यूज़र एंटर करता है, कोई भी बटन एंटर करता है, तो उसको क्या होना चाहिए, डिफ़ॉल्ट एक केस दिखना चाहिए. क्या दिखेगा उसमें, एक मैसेज दिखेगा मेरा कि एंटर करेक्ट ऑप्शन, एंटर राइट ऑप्शन. ओके, या फिर करेक्ट ऑप्शन, कुछ भी लिख सकते हो आप. ऑप्शन डबल कोट कंप्लीट सेमीकोलन कंप्लीट, काम हो गया. ओके, इतने केसेस थे मेरे पास. या तो यूज़र 1 एंटर कर सकता है, 2 या फिर 3, या तो फिर डिफ़ॉल्ट यानी कि इन सब के अलावा कुछ और. ये देखो मेरा डिफ़ॉल्ट यहाँ शुरू के तुरंत ख़त्म हो जा रहा है. ओके, डिफ़ॉल्ट को ज़्यादा लंबा नहीं खींचना. ठीक है, इतने केसेस थे, इतना ही यूज़र कर सकता है. हो गया, अभी इसके बाद कुछ नहीं हो सकता. तो हमें क्या करना है, हमारा स्विच क्लोज कर देना है. ये क्या क्लोज हुआ है आपका, स्विच, जो 2 नंबर का आपका करली ब्रैकेट था. और एंडिंग में क्या, हमारा मेन फंक्शन क्लोज होता है. मेन को क्लोज करने के पहले हमें रिटर्न 0 मेन क्लोज. ओके, तो ये था हमारा टोटल प्रोग्राम. 3 केसेस है यहाँ पे. एग्ज़ाम में आपको 4 ही को एक्सप्लेन करना है ना.
ये चार ही एक्सप्लेन करने हैं आपको, इफ, इफ एल्स, नेस्टेड और स्विच। तो स्विच तो यहाँ पे एक्सप्लेन हुए जा रहा है सभी में इसमें, और तीनों केसेस में हमने बचे हुए 3 ऑप्शन क्लियर कर दिए। एक ही एग्जांपल हमने लिया है वोटिंग का, ताकि आप अच्छे से समझ सको और अगले पर्सन को समझा सको। ओके, चलो बाय। इसमें अगर कोई डाउट आता है तो आप पूछ सकते हो। थैंक यू।